आणि आता पुण्यामधनं बातमी येते। पुणे ललित कला केंद्रामध्ये अभाविपाकडनं तोडफोड झाली आहे। बंद केंद्राच्या दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या। पुण्यामध्ये ललित कला केंद्रात अभाविपने राडा केलेला आहे आणि शाई देखील फेकल्याची घटना समोर आलेली आहे। मंदार गोंझारी आपल्याला अधिकचे अपडेट देतील। मंदार, ताजी काय स्थिती आहे, नेमकं काय घडलेलं आहे? अश्विन, ललित कला केंद्राचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं हे केंद्र आणि या केंद्रातील विद्यार्थ्यांकडून काल जे नाटक सादर करण्यात आलं जब वी मेट, या नाटकाला आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करत या केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह विद्यार्थ्यांना एकूण 6 जणांना अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून त्यानंतर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। आपण जर पाहिलं तर ललित कला केंद्राचं हे कार्यालय जे आहे ते बंद आहे, कुलूप लावलेलं आहे। मात्र दरवाजा उघडून या ठिकाणी हे अभाविपचे कार्यकर्ते आतमध्ये गेले। या ठिकाणी आपण शाई पडल्याचं पाहू शकतो। या केंद्राच्या बोर्डवरती देखील शाई आहे। आतमधल्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस इथून घेऊन गेलेले आहेत। दुसरीकडे काल ज्या नाटकाच्या बद्दल ज्यांना अटक करण्यात आली होती, या केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे आणि विद्यार्थी, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी देणं नाकारलं। त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं जेणेकरून त्यांना जामिनासाठी अर्ज करता येईल आणि शक्यता ही आहे की त्यांची जामिनावरती सुटका होईल। हे सगळं घडत असताना आज संध्याकाळी 5:30 वाजता या विद्यापीठाच्या आवारामध्ये एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी। आणि त्याचवेळी अभाविपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आले आणि त्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। खरं तर पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। संवेदनशील विषय असताना, परिस्थिती सतत संवेदनशील बनलेली असताना दोन गट एकमेकांसमोर येणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यायची आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस आहेत सकाळपासून, मात्र सातत्याने या अशा घटना ज्या आहेत त्या होत आहेत। त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्याची गरज आहे। अन्यथा पोलिसांच्या उपस्थितीमध्येच वातावरण चिघळण्याचा प्रयत्न होतोय का, या शंकेला आणखी वाव मिळणार आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना कालच्या वादग्रस्त नाटकाबाबत अटक झाली आहे। ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकातनं आक्षेपार्ह संवाद सादर केल्याच्या आरोपांवरून ही अटक करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही मुख्य इमारत, या इमारतीमधल्या कुलगुरूंना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आलंय। समोरच असलेल्या ललित कला केंद्रामध्ये चालू असलेला काल संध्याकाळचा प्रायोगिक नाटकाचा प्रयोग या विद्यार्थ्यांनी बंद पाडला आणि त्यानंतर पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख आणि कलावंत यांना अटक केल्यानंतर आता पुढची कारवाई या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे। तुम्ही कुलगुरूंना भेटून नक्की काय मागणी केली? सन्माननीय कुलगुरूंना आता आम्ही भेटलो। त्यांना आम्ही सांगितलं या नाटकाची गेले 6 महिने झाले ललित कला केंद्रामध्ये तयारी चालू होते। गेले 6 महिने या नाटकाची तयारी चालू असताना विद्यापीठ प्रशासन म्हणून तुमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। मागच्या वेळेस अशाच विद्यार्थ्यांनी कीर्तन आयोजित केलं असताना विद्यापीठाने परिपत्रक काढलं की जर कीर्तन तुम्ही केलं तर आम्ही गुन्हा दाखल करू। मग दुसरीकडे जर तुम्ही कीर्तनाला बंदी आणत असाल आणि अशा प्रकारची रामांची विटंबना असणारं नाटक 6 महिने तुम्ही विद्यापीठ प्रशासनामध्ये त्याची प्रॅक्टिस करून घेत असाल आणि 200-250 विद्यार्थ्यांसमोर दाखवत असाल तर तुमच्या मनात कुठेतरी काही धर्माविषयी आकस आहे का, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला। आणि ज्या या प्रकारामध्ये दोषी आहेत, जे एचओडी आहेत ललित कला केंद्राचे सुनील भोळे सर, ते काल पोलीस स्टेशनमध्ये म्हटले मला ही स्क्रिप्ट माहित होती, ह्याच्यामध्ये जे जे काय चाललं होतं ते मला माहित होतं आणि हे नाटक आम्ही त्यांनी तर स्वीकारलेलंच आहे की बाबा त्यांची या संहितेला नाटकाच्या मान्यता होती। तुमची मागणी काय? आता अटक तर केली पोलिसांनी त्याला। आमची सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की गेले 6 महिने हे नाटकाचं प्रयोग चालू होते, त्याची प्रॅक्टिस चालू होती, तर ते जे काही विभाग प्रमुख आहेत या सगळ्यांना त्याची माहिती असून सुद्धा त्यांनी कुठली पद्धतीची कारवाई केलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।